पोहोचलो. आम्ही नैनितालला पोहोचलोय फायनली. नाही काय मी काय भूतासोबत बोलून आलोय का? हा मग बघ इथे इथे माणूस कुठे पण मोर होता तर खाली गेला त्या साईडला. कुठल्या साईडला? पण समोर कोणच आम्हाला नव्हतं. नाही दिसला कोणी. पण इथं असं बसून आहे ना माणूस कोण बोलतोय. नाहीये. कोण नाही. आता 150 किलोमीटर आम्हाला काहीच भेटणार नाही, पाणी सुद्धा नाही. प्रत्येक ट्रिपला स्कॅम होतो माझ्यासोबत. आज घातले दोघींचे एक एक पैसे राहिले. छान मस्तपैकी कार्यक्रम केला आहे मी. तर बघा एवढं डेंजर लागलंय त्याला. आज तर ब्लॉग येतील नैनितालचे कंटिन्युअसली. ट्रॅव्हलिंग काय 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 करणार आहे. खूप सारे मंदिर आहेत आणि खूप छान छान त्या मंदिरामध्ये पण खूप अशा स्टोऱ्या आहेत की ती स्टोरीज खूप अशी इन्स्पायरिंग आणि खूप गोष्टी आहेत. तर मग त्या पण तुम्हाला दाखवणार आहे. 2 अशी मंदिर आहेत तिथे जी माझ्या कानावर की तिथे त्यांचे वेगवेगळे स्टोरीज आहेत तिथे. आणि एक ज्या मंदिरात जाणार त्या मंदिरामध्ये मूवी शूट झालेला आहे. खूप जुना मूवी आहे आणि खूप फेमस मूवी आहे तो. त्या मंदिरातही जाणार आहे. आणि एक तर तुम्हाला माहिती आहे नैनितालला जातात म्हटल्यावरती कुठेच जातात लोक. आणि आता आम्ही 6:30-7 वाजता निघू आणि नंतर पूर्ण एक दिवस लागणार आहे पोचायला. म्हणजे जर आराम सावकाश गेलं तर 1 दिवस लागेल पोचायला आम्हाला, नाहीतर आम्ही पोचू लवकर. ते झाल्यानंतर तिथे गेल्यावर तिथं एक्सप्लोअर पण करणार आहे नैनिताल पूर्ण 1 दिवस. आम्ही भीमताल आणि नैनिताल हे दोन्ही प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. बघत कसं होते. खूप एक्सायटेड आहे कारण का असं पहाड एरिया म्हटलं ना मला खूप आवडतं, असं काहीतरी वेगवेगळं. तर येईल तुम्हाला बघायला. आता आम्ही जातो. आता आर्यन पण पडला आहे, तर सगळं तेच डोक्यामध्ये. आणि आमच्यासोबत जी येणार आहे तीसुद्धा पडलेली आहे, तर ती पण दाखवते तुम्हाला. म्हणजे 2-3 केसेस आत्ता आम्ही जायच्या आधी सगळे पडलेले आहेत. आर्यन पडला आहे, गायत्रीला लागलं आहे, लुसीचा पाय थोडासा मोच आली आहे. तर आता बघूयात काय होतं आहे. तर येस आता मी जाणार आहे. आता वाजलेत 5-5:30 वाजले असतील. 6:30पर्यंत मी जाईल तिथे आणि आम्ही तिथून स्टार्ट करू. बघा यो फायनली आता मी निघतो. तिला आज एवढी हाय लेवलला शुगर आहे तरी ती टेन्शन हे पेशंट ही सुद्धा पडली आहे. विचार करा म्हणजे आम्ही ट्रिप किती डेंजर लेवलला कळतंय का. आता आम्ही निघणार आहे. आमची पॅकिंग तिकडे माझी बॅग. चटणी आणि चपाती. येस आमच्या सुगरण बाई ह्यांनी आमच्यासाठी शेंगदाण्याची चटणी स्पेशली करतायत कारण खूप छान आहे त्यांच्यासाठी. मला तर खूप आवडते. त्यांना मी बोलले होते मला डबा भरून द्या, पण त्यांनी दिला नाही. तिला नाही मग कुणासाठी करते घरी माझ्या घरी तुझ्या घरी आता आल्यावर मला स्पेशली खायला रोज भाजी बरोबर. आल्यावर आम्ही मस्त अशी प्लॅन केलंय छान छान एकदम असं चटणी चपाती ऑन द वे बिकॉज आम्हाला 1 तास लागणार आहे पूर्ण. आणि आता आम्ही इथून बघतोय कोण कसं करायचं काय करायचं जायचं. आणि बघूयात आता कसं होतंय. तुषार गायत्री आता आम्ही त्यांच्याकडे आलो हां. तर बघूयात. मॅडमचा पाय फ्रॅक्चर झाला. छोटंच फ्रॅक्चर आहे आणि खोटं बोलून येते. हाय बोल. ब्लॉगिंग चालू आहे माझी. काय मी माझं तोंड आता येते ना मला इथे दिसते बरोबर मी काय बोलते. हे यांचं काय म्हणते पेशंट बरं वाटतंय का पेशंटला? हा बरं वाटतंय. दवाखान्यात नाही. तुषारची बॅग बघा गाईज. ही बॅग गगची. तुझी पण एवढीशीच बॅग आहे. माझी बॅग बघ बघा. आणि माझी बॅग दाखवते मी. ही माझी बॅग. मी आणले 2 बॅग्स आणि तुषारची बॅग एवढीशीच आहे आणि हिची पण बॅग एवढीशीच आहे. गारांचा पाऊस पडला होता आणि किती छान वेदर झाले बघा. इथे क्लाउड्स बघा किती प्रिटी क्लाउड्स आहेत. असं
असं कोणाच्या घरात झाकू नये. घर नाही ना ते समोरचं. लय मारतील नाही तर आपल्याला. आज आम्ही निघणार आणि तुम्हाला डिरेक्टली आता कोण कोण येणार आहे पुढचे गेस्ट तुम्हाला दाखवते. आम्ही एक नागेश दादाला करतोय कन्व्हिन्स, पण येत नाही नागेश दादा. आय डोंट नो वाय, बट या लेट्स. सो गाईज, गणपती बाप्पा मोरया. आम्ही निघालोय आता. आम्ही पिक करू जे आमच्यासोबत आहेत त्यांना आणि डिरेक्टली जाऊ. आम्हाला लागणार आहेत 32 तास, 32 आवर्स लागणार आहेत जायला. तर आम्ही पोचणार आहोत परवा सकाळी. बघूयात कसं होतं आहे. आता तर मी झोपून जाईल मला असं वाटतंय. जेव्हा मी खायला थांबू कुठेतरी तेव्हा मी परत तुम्हाला दाखवते. आम्ही घातलेत सॉक्स, पण एक पायच घातले. दोघींचे एक पाय तसेच राहिले. आणि आहेत नागेश. नमस्कार. सध्या त्यांची खूप फाटली होती. आता नाही वाटली त्याच्या लिफ्टमध्ये खरं सांग, लिफ्टमध्ये ज्यावेळेस लिफ्ट थांबल्यावरती काय वाटलं? नाही वाटली मला काहीच नाही. इथे आले हे सगळेजण आणि आता आम्ही निघणार आहोत फायनली सगळेजण येऊन. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही जेवण पण केलंय आणि जेवण वगैरे करून आता मस्तपैकी झोपणार. आणि मला असं वाटतं उद्याच स्टार्ट होईल आता जो काय असेल ब्लॉग. रात्रीचा पण किस्सा थोडा. हा थोडं हार्ट अटॅक. नागेश दादाला बघायचं काय झालं की नागेश दादा इतकं मनातलं श्वेत असेल ना आपल्या दोघींना. खरंच खूप जास्त. ठीक आहे, लय झालं ह्यांचं, लय झालं हे. माझ्या बघतो नंतर. नीट होऊ दे मला एकदा. येस, तुषार गुरुजी. कुठल्या गुरुजी सांगितलंय का? तुषार गुरुजी. हे बघा कसं चाललंय. देवाचे नाव घेतात ना. हे बघा आपलं नसतं काय. हसायचं पण नाहीये. असं सांगितलंय गाडीला 5 प्रदक्षिणा घालायचे न बोलता आणि मग फोडायचं. तुषार बाबाने. तुषार बाबा. हा बघा इथं थांबलं दिसतंय का? कुणी सांगितलं तुला? चला झालं मोरया. तो गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही आत्ता पोचलोय. कुठे बसले आपण? कशी? काय माहिती, आय डोंट नो कुठे. गुजरातच्या नियर बाय असेल ना. 600 किलोमीटर आहे. 600 किलोमीटर आलं. हा तरी पण अहमदाबाद यायचं. एक्सपेक्टेड टाइम 10 होता बरोडाला पोहोचायचा. आपण 8 वाजता पोहोचलो. लवकर पोचलो ना. म्हणजे जास्त वाव, म्हणजे आपण लवकर पोचणार आहोत. अलीकडे आले का? तुम्ही झोपलेले तेव्हा 800 होत होते ना. तेव्हा वन डे झालं होतं. वनडे आता 22 काय ते 19 आवर्स झाले. 19 hours. तुषार बोला ना 19 तासामध्ये पोचणार. आणि इथं पण आमचा स्कॅम झाला आमच्यावरती. मला असं वाटतं प्रत्येक ट्रिपला स्कॅम होतो माझ्यासोबत. असं एक ट्रिप नाही जात. आम्ही आलो होतो फूड कोर्ट टाईप आहे. घेतला आहे, पराठा आहे, सँडविच आहे, सँडविच ग्रिलला भेटतो. इथं ना स्प्राउट्स दिसतं. बॅक नाही करता येते मला. इथे एवढं स्प्राउट्स काय सॅलड आहे आणि ह्याला खायचं चाट. हेल्दी चाट बोलते. हेल्दी चाट आहे ते. मॉर्निंग स्नॅक्स मॉर्निंग स्नॅक. तर आम्ही इथे आलोय आता. बघूया. आम्ही पुण्यावरनं मुंबई मार्गे मुंबई दिल्ली हायवे लागले आणि हा हायवे गाईड आहे. आमचा हा नाही, हा माहिती दिली. अरे उगाच असं वाऱ्यावर चढवू नको मला. खोटं बोलतो. हा भाई मुश्किल ना बहुत ट्रायल होऊन जाईल ना भारी. आपल्याला. ट्रायल होऊन जाईल. ओके ब्रो. अरे ब्रो क्या प्रॉब्लेम आहे? एवढं भारी भाई. कैमरा है भाऊ. आपण आपको नहीं लग रहा है कि हमारी हिंदुस्तान को अच्छा डेवलपमेंट मिलना चाहिए? होना चाहिए, मिलना चाहिए. इंटरनेटचे पैसे ना त्यांच्यावर माहिती पोहोचल ह्याच्या मार्फत. हा बरोबर. तुम्हाला वाटत नाही का लोकांचा विकास व्हावा? कटुकट तुला एक पाठवलं बघ ना. काय विंडमिलचा एक फॅन आहे. सृष्टी ते तू ऑन कर. एक ऑनच सिंगल आहे. फॅन आहे हा विंडमिलचा. सिंगल फॅन हो. एवढा मोठा असे- असतो म्हणजे? हो, असे 3 लागतील आणि मग ती विंडमिल एनर्जी जनरेट करणार. आणि आम्हाला लागणार आहेत कम्प्लीट 21 तास.
पोचायला अजून 21 तास. अजून 21 तास बिकॉज आम्ही ऑलरेडी 21 तास पार केलेले आहेत. आता हनुमान गिर टाकलेला आहे हनुमान जयंती निमित्त आता आम्ही चाललेलो आहे. आता 150 किलोमीटर आम्हाला काहीच भेटणार नाही, पाणी सुद्धा नाही. नाही, पण ह्या हायवेची विशेषता काय आहे ना, हायवे खूप खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि फक्त एकच प्रॉब्लेम आहे की हायवेवर खायला काही भेटत नाही किंवा 200 किलोमीटर काय भेटत हायवे ना हा. मागं जो बसलाय ना तो सांगू शकतो कसा आहे. ठीक आहे मी उडतोय सध्या. वरती. अरे अरे डायरेक्ट टॉप. फुल बम्पी रोड आहे फुल बम्पी रोड. हा रोडचं कन्स्ट्रक्शन चुकीचं आहे ॲक्च्युली. याच्यापेक्षा भारी आपला समृद्धी महामार्ग आहे म्हणायचं का तुला? हा बरोबर. याचं उत्तर दिलं पाहिजे. आता आपण आलो अशा एका चांगल्या डिस्कशनवर असं मला वाटत आहे. बरोबर आहे. दिसायला छान दिसतोय बट यूज करायला चांगला नाही. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दिखावा माल नको टिकावा माल हवा आहे. टिकावा मला हवाय. ओके. हे बघ सोलरवर लावलाय हा system. आणि आता आपण लवकरच वंताराला चाललेलो आहे. वंतारा. वंतारामधील हत्ती म्हणजे वडोदरा आनंद. लिहिलंय ते. ऐक ना अगं वंताराला आपल्याला जायचंय. वंतारामध्ये तिथला हत्ती जो आहे ना आनंद अंबानी त्याला भेटायचं आपल्याला. काही नाव ठेवतात भाई. आनंद अंबानी. हत्ती रे हत्ती. पहिला पोस्ट ठरलं. म्हणजे कुणीतरी विचारलं कुठे चाललंय पादऱ्याला चाललंय. Hi guys, I am under the water. You are under the water? येस. आम्ही झोपून उठले तर असं झोपून उठले तर असा डायरेक्ट व्ह्यू आलाय. आय एम ड्रायव्हिंग द ओव्हर द कॅनल. वेअर एक्झॅक्टली यू आर ड्रायव्हिंग? ओव्हर द कॅनल. काय सुंदर कॅनल आहे बघा ना, म्हणजे पाणी पण केवढं स्वच्छ आहे. खरं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे बघितलं पाहिजे. एवढा मोठा कॅनल म्हणजे याच्यात 4 जिल्हे कसं पण जागा आहे लक्षात. हे फुल उदास बसले. खरंच तसं वाटते. आणि त्यात एक खुशी एक म्हणतो की बरं झालं गेली खर्च वाचला. हळूच हळूच बोलते हळूच. अगं लय चॅप्टर आहे ती. तुला काय माहिती. सगळ्यांना वाटतं गायत्री लय कमाल पोरगी, पण मला माहिती नाही काय आहे ती. बघ बघ आणि कसं म्हणते. सगळ्यांना वाटतं नागेश महाराज माणूस. मला विचारा ना महाराज. अरे सगळ्यात तुकार तर तू आहेस तू. आम्ही मान्य करतो ना, पण मी डबल रूप तर नाही घेत. डबल रूप आहे, आम्ही शांतीत बोलतो. हा, असं असं नाही करत. असं आहे. मग महाराजांचं कौतुक केलं तेवढं कमी. हो ना, कौतुक महाराजांचं कौतुक. महाराजांचं आश्रमाला कधी जावा. लंगडून तिला चालतच येत नाही. किती सुजलाय बघा पायीच्या. काय पण घे. पिझ्झा वाटी. बिचारी पण मानलं पाहिजे आमच्या आउटफिट्स आणि बिचारी. ह्यांच्यावरती प्रँक करतोय आम्ही तुषार आणि नागेश दादावरती. पांढरी भिजवलीच नाही. कुठे आहेत ते सर? ना ऐसे सितम बोलू तुझे. हे बघा हायवेवरती थांबलो तेवढंच आहे बघ. आणि नाहीये गाईस सांगा हिची सूज कमी झाली की नाही. हो, कमी आले का? खरंच कमी आले. मग एवढी अगं खूप अशी एक्स्ट्रीम नाही झाली आहे बट थोडी कमी झाली आहे. अजून ते अंटाचे कॅमर घेऊ ना आपण, ते अजून कमी होईल. हा इथं बोटावर का आलंय? कुठे ते तसंच होतं आधीपासून तिथेच होतं. सरकणार ना ते. अरे मेडिकल मध्ये थांबला.
नाही बिग मेडिकल भेटली पण ते तर थांबलो नाही आपण पुढे निघालो. पाणी दे ना. आधी दिल्लीत काही पण मिळेल आपल्याला. काच उघड पोचले जरा. सुंदर झालं सगळं. आम्ही आता प्रँक करणार तुषारवरती आणि नागेश दादावरती. दाखवते तुम्हाला कसं. ते सगळेजण थांबले कोणाला आयडिया नाही. हे नागेश दादा ओम साईराम. ओम साई. माहितीये का मला वाटलं नाही का मागं नाही पण ठोकलं तर म्हणूनच तुझा श्वास पूर्ण गेला. किती फास्ट गेलाय बघ. तू कोण आहे? कोण हे बघ कोण आलाय. इथं कोण एकटं नुसके चालत आलंय पण. हे बसा पूर्ण आत. कोण त्याच्या हातात दगड नाही फोन आहे. फोन आहे फोन. ए प्रतीक पळ. तिकडे तिकडे पळ म्हणा दगड घेऊन. दगड घेऊन आला. उलट पळ म्हणा उलट पळ. मोठ्याने बोल ना. मोठ्याने बोल ना तू शार. मोठ्याने बोल ना. येतोय तो त्याच्याशिवाय तू ते येतो फॉल्स पॉइंट. सर येईल ते काय पोरग चांगलंय. फाटली आहे बाई. किती लांब कसं काय वाया तो म्हणलं कुठं चाललोय म्हणलं नेहमी चाललोय. पण कोणच नाहीये तिथं तर कोण नाहीये. खाली आहे त्या साईडला. तो कोण होता माणूस? काय माहिती बाई. तुला विचारा प्रतीक कुठे आहे? नाही तो कोणाशी बोलत होता पण आता. अरे ट्रकड्यामध्ये बसलाय. कुठं बसलाय. अरे आता इथं समोर होता तर खाली गेला त्या साईडला. कुठल्या साईडला. पण समोर कोण आम्हाला नाही दिसला कोणीच. बाई खरं अरे खरंच नाही दिसला. असं कसं बोलतोय. अरे तू बसताना मला कोणच नाही दिसला. आम्हाला कोणीच नाही दिसलं. अरे तो इथं असं बसून आहे ना कोण नाहीये कोण नव्हतं. संवाद झाले. अरे काय संवाद झाले. सांगो बिंगो भाई असं नाही करायचं. आजूबाजूला काहीच नाही हात दाखवते. मग तेच म्हणते मी काय लावलंय. काही म्हणजे नाही रे आम्हाला दिसत कसं नाहीये मग. बया खरंच चाललीत बघायला. चला जाऊ आपण. नाही आपण नको. आपण येऊ ना. दिसलं म्हणून व्हाईट शर्ट घातलाय ना. मग प्रतीक म्हणून हा नाही, हा. आपल्याला नाही मग ते उल्लू वाटेल. थांबला तो माणूस येत होता ना माझ्याशी बोलायला तेव्हा तो थांबला होता असा. माझं झालं म्हणून मी आपलं गेलो तिकडे त्या साईडला. म्हणतो मग मला बोलवलं शिक्ष करून असं इकडे म्हणला. मग मी परत आलो या साईडला. तिथे माणूस कुठे म्हण बघ इथं बघ 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 पळ पळ पळ. काय केलं तिथं. तिथं काय केलं तिकडे हायजॅक केलं आपल्या पूर्ण तिकडे पळेल. हा ना. मग काय मला वाटलं ठीक आहे जाऊ. झालं ना तुम्ही माझं नाही माझं जायचं काय का नाही. मग आता? मागं बघितलं तर तो असं बघत होता माझ्याकडे म्हणून मी त्याला असं केलं परत आणि आलं निघून. जायचं का थांबायचं. ए, जाऊ दे बाबा. काय जातो थांबतो. ड्रायव्हरला घेऊन जायचं. लंगडीला तर पाळता पण नाही. हा मी तिला तेच म्हणत होते काय झालं तर मला प्रॉब्लेम पण येणार पाणी नाही. पितो. नाही माझं जायचं का काय मग नाही. आता? मागं बघितलं तर तो असं बघत होता माझ्याकडे म्हणून मी त्याला असं केलं परत आणि आलं निघून. जायचं का थांबायचं. ए, जाऊ दे बाबा. काय जातो थांबतो. ड्रायव्हरला घेऊन जायचं. लंगडीला तर पाळता पण नाही. हा मी तिला तेच म्हणत होते काय झालं तर मला प्रॉब्लेम पण येणार पाणी नाही. पितो. म्हणजे तुझं म्हणणं काय मी काय भूतासोबत बोलून आलोय का. हा मग काय
अरे भाई खरं अरे तू बोल आम्हाला दिसली ना. नाही, तुला काय अरे पण तू असं कसं दिसलं? ड्राइव कर रहा हूँ प्रतीक को बोलता हूँ, प्रतीक मेरे फोन पे ना खटाव का बिल्कुल नेटफ्लिक्स ना जायचंय का तिथं गाडी दाखव तिला पण दाखव कशी झोपली बघ ती पण. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठं पोहोचलो गाईज, आता? आम्ही नैनितालला पोहोचलोय फायनली. रोड किती प्रिटी आहेत बघा. 40 किलोमीटर अजून पोहोचलो नाही. हा टाईच केली दादा. दादा बोलले नाही 40 किलोमीटर आहे. अजून 1.5 तास लागेल आपल्याला. 1.5 तास बट स्टील किती प्रिटी आहेत रोड. आपण 27 तास काढले अजून 1.5 तास आहे. किती तास? 27 तास ट्रॅव्हल केले पूर्ण. आता काय माहिती कुठे हे हाऊस. उत्तराखंडला आपण एंटर झालोय ऑलरेडी. खूप छान आहे. व्हेरी फायनली आम्ही आलेलो आहोत गाईज नैनितालला. अगेन्स्ट आहे. इम्प्रूव्हमेंट. कपल गोल्स आहे बघा, कपल गोल्स. 2 मिनिट येतात चालू. स्टेरिंगला पाय घुसू जातात. ऐकून टेन्शन मध्ये आलतो माहिती आहे हे किती भारी आहे बघ ना प्ले. हे असते इथे बेंच, क्यूट बेंच. हा ना. हे बघ, हे कोणतं फुल असेल? ट्रक मध्ये आणलं होतं मशरूम. हे आमचं आहे स्टे, तुम्हाला पूर्ण दाखवेल. मस्त आहे ना, एक नंबर आहे स्टे. एवढा भारी आहे ना, मस्त मस्त. हे बघा, प्रिटी प्रिटी. माहिती नाही. तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि मी आता नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला पूर्ण नैनितालचं दाखवते, हे सगळं कसं आहे काय आहे ते. तोपर्यंत तुम्ही हा जो आहे तो ब्लॉग बघा. हा मी तेच बोलते, किती छोटे तिथं पण आहेत बघ. मस्त आहेत, मस्त आहेत. तर येस, आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.